अवघ्या 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं। आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असतानाच पुन्हा दरवाढ। मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा। पुणे, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात इंधनासाठी नागरिक ताटकळत, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार, सूत्रांची माहिती। अमेरिकेकडून रशियन कच्च्या तेलावरील निर्बंधांमध्ये 30 दिवसांची तात्पुरती सवलत, मात्र निर्बंध लादण्याचा किंवा शिथिल करण्याचा भारतावर परिणाम नाही। अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्याला तात्पुरती स्थगिती। डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। कतार, सौदी अरेबिया, यूएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीनंतर नियोजित लष्करी कारवाई तुर्तास थांबवली। समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात याच मुद्द्यावर चर्चा सुरू। आमदार गोपीचंद पडळकर यांचा दावा। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट। 2 दिवसापूर्वीच पार्थ पवार यांनीही घेतली होती भेट। कोकणातील विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदेंची सेना आक्रमक। महायुतीत विधान परिषदेच्या जागेवर महेंद्र दळवी यांचा दावा। कोकणात शिवसेना स्टॉपर म्हणत तटकरेंना टिवचलं।